आता याचा अर्थ समजला आहे. तर असं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे की ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट्स ही रियल अँड इक्वल आहे. This quadratic equation has real and equal roots. Then we have to find the value of this k. k ची व्हॅल्यू काय येईल हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, मग त्यासाठी आपल्याला एक रूट्सचं जे नेचर आहे हां त्यासंबंधी आपण काही रूल बघितलेले आहेत बघा. हां, डिस्क्रिमिनंट जो आपण काढतो किंवा डेल्टा त्याची व्हॅल्यू काय आहे त्यावरून त्या इक्वेशनच्या रूटचं नेचर काय असेल हे आपल्याला समजतं. त्यानुसार रियल आणि इक्वल रूट्स ही कधी असतात तर ज्यावेळी b² - 4ac म्हणजे जो डेल्टा आहे याची व्हॅल्यू 0 असेल, एक्झॅक्टली 0 असेल, अशावेळी त्या इक्वेशनची रूट्स ही रियल अँड इक्वल असतात. हे आपण बघितलेलं आहे. त्यानुसार मग आपण असं लिहायचं, द इक्वेशन हॅज रियल अँड इक्वल रूट्स, देअरफॉर याचाच अर्थ काय तर b² - 4ac इज इक्वल टू 0. हे लक्षात येतं आहे तुमच्या? हे का लिहिलं मी ते तर इक्वेशनची रूट्स ही रियल अँड इक्वल आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच त्याचा अर्थ b² - 4ac हे याची व्हॅल्यू जी आहे ती काय असणार आहे, 0 असणार आहे. समजतं आहे? ओके, मग यामध्ये b ची व्हॅल्यू काय आहे तर हा झाला a, हा इथून एवढ्यापर्यंत हा b आणि कॉन्स्टंट जो आहे तो म्हणजे c. हे आपल्याला माहिती आहे. हां, मग त्यानुसार b² म्हणजे b म्हणजे इथून हे पूर्ण आहे म्हणजे 2 इंटू ब्रॅकेट k - 12 इंटू c, c ची व्हॅल्यू आहे 2 इज इक्वल टू 0 असणार. समजतंय? ऐकू येत आहे? अरे ऐकू येत आहे का? ओके ओके ओके, ठीक आहे. आता हे b² - 4ac याची व्हॅल्यू 0 आली. मग आता हे सॉल्व करायला पाहिजे आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल बघा, काय करता येईल तर एक तर याचा स्क्वेअर करायला लागेल. हां, समजा आपण डायरेक्ट स्क्वेअर करूया. या 2चा स्क्वेअर होणार 4 इंटू ब्रॅकेट या k - 12चा स्क्वेअर आपल्याला a - b ब्रॅकेट स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे त्यानुसार आपण करू शकतो. हां, मग त्यामध्ये a² म्हणजे या ठिकाणी k असल्यामुळे k² घेतोय मी -2 इंटू k इंटू 12 -2ab फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. म्हणजे 2 इंटू k म्हणजे 2k इंटू 12 म्हणजे 24k प्लस b² म्हणजे 12चा स्क्वेअर 144 असा आपण त्याचा स्क्वेअर केला. या पूर्ण याचा 2चा स्क्वेअर सेपरेट 4 केला. k - 12चा स्क्वेअर जो आहे तो आपण केला काय k² - 24k प्लस 144. हां, नंतर या 4ने याला मल्टिप्लाय करायचं आहे 2ला म्हणजे 4 इंटू 2 झाले 8 म्हणजे -8ने याला मल्टिप्लाय करायला लागेल ब्रॅकेटला म्हणजे -8k. हां, नंतर मायनस इंटू मायनस हे प्लस होणार 8 इंटू 12. हां, 12 किती होतात 96 ना, इज इक्वल टू 0. ते प्लस होणार आहेत. हे तुम्हाला समजलं आहे का बघा एवढ्यापर्यंत?
काय केलं बघा, 4 इंटू 2 8 झाले. हा 8 इंटू के म्हणजे 8K झाले, मायनस असल्यामुळे हे मायनस. आता मायनस इंटू मायनस हे प्लस होतं म्हणून हे प्लस झालं. 4 इंटू 2 8 आहेतच, 8 इंटू 12 म्हणजे 12 किती होणार, 96. बघा समजलं का एवढ्यापर्यंत? अरे लक्षात येतंय का? हॅलो, ओके ओके ठीक. आवाज येतोय ना माझा? ठीक आहे. आता या 4ने समजा याला मल्टिप्लाय केलं किंवा हे 4 आपण कॅन्सल करू शकतो बघा. या 4ने याला डिवाइड केलं, याला डिवाइड केलं, याला डिवाइड केलं, तर आपल्याला असं मिळेल के स्क्वेअर मायनस 24K प्लस 144. 4ने याला डिवाइड केल्यामुळे 4 कॅन्सल झाले, हा ब्रॅकेट आहे तसाच राहिला. याला 4ने डिवाइड केल्यानंतर 2K राहणार, 4 4 दुने 8 आणि याला 4ने जर मी डिवाइड केलं तर किती राहणार बघा, पटकन सांगा. 24 राहणार ना, 24 चौक 96 इज इक्वल टू 0. तुम्ही बोलत नाही बघा, त्यामुळे मीच सांगतोय परत. आता हे सिम्प्लिफाय करा, काय होतं बघा, म्हणजे के स्क्वेअर यातच राहिलं मायनस 24K मायनस 2K यांची जर मी बेरीज केली तर मायनस 26K अशी होईल. आणि 144 प्लस 24 यांची जर बेरीज केली 144 अधिक 24 किती होणार बघा, 168 इज इक्वल टू 0. असं आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो. कसं करता येईल बघा, तर 168 जे आहेत त्याचे आपल्याला फॅक्टर पडावे लागतील. 168चे फॅक्टर कसे पडतील बघा, मी या बाजूला घेतोय तुम्हाला दिसण्यासाठी. हां, असं आपल्याला इक्वेशन मिळालं, के स्क्वेअर मायनस 26K प्लस 168 इज इक्वल टू 0. आता 168चे फॅक्टर तुमच्या लक्षात यायचं असेल तर बघा, 12 इंटू 14 असे फॅक्टर पडणार जे आपल्याला पाहिजे ते. आणि फॅक्टर पडणार आहेत बरेच, पण मला पाहिजे तेवढेच मी घेतोय. हां, 14 गुणिले 12 जर केले तर 168 होणार बघा. हां, आणि त्या दोघांची जर मी बेरीज केली, हां दोघांनाही इथे प्लस साईन आहे याचा अर्थ सेम साईन असणार, आणि सेम साईन मिडल टर्मचं जर आपण दिलं म्हणजे मायनस मायनस, तर -12 -14 यांची बेरीज येणार -26. बरोबर. मग त्यावरून मला असे फॅक्टर लिहिता येईल के -12 आणि के -14 इज इक्वल टू 0 असे दोन फॅक्टर्स मिळतील. मग त्यावरून के -12 इज इक्वल टू 0 हे तुम्हाला माहिती आहे पुढे, और के -14 इज इक्वल टू 0. मग यावरून के इज इक्वल टू 12, हे 12 तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होतात, तसं इकडे के इज इक्वल टू पॉझिटिव्ह होणार आहे पण 40. अशा दोन व्हॅल्यू आपल्याला मिळणार. समजलंय का बघा एवढ्यापर्यंत? ओके ठीक. हां, मात्र या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये जरी दोन आपल्याला केच्या व्हॅल्यू मिळाल्या असतील, तर या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये केची व्हॅल्यू जर 12 आली तर काय होईल बघा, तर केची व्हॅल्यू जर 12 आली तर हा ए जो आपला आहे तो किती आहे, के -12 एवढा आहे. आणि केची व्हॅल्यू जर मी 12 घेतली तर ते 12 - 12 म्हणजे 0 होईल. हां, मात्र जर ए ची व्हॅल्यू 0 झाली तर हे पूर्ण टर्म जी आहे पहिली ती पूर्ण 0 होईल आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. मग असं लिहायचं इथे, बट
ए इज इक्वल टू के मायनस 12. हां, मग असं नाही, इफ के इज इक्वल टू 12 देन ए इज इक्वल टू 0. हां, ए 0 होईल. मात्र आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डेफिनेशनमध्येच असं बघितलेलं आहे. तर एखाद्या इक्वेशनमध्ये ते इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 या फॉर्मॅटमध्ये असेल आणि त्यामध्ये ए बी सी हे जे रिअल नंबर्स असतील आणि त्यापैकी ए हा नॉन झिरो रिअल नंबर असेल, अशी आपली डेफिनेशन आहे. मात्र या ठिकाणी ए हा काय झाला, 0 झाला. त्यामुळे हे केची व्हॅल्यू जर आपण 12 घेतली तर हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. हां, म्हणून के इज इक्वल टू 12 ही व्हॅल्यू आपण ॲक्सेप्ट करणार नाही. हां, मग खाली यायचं देअरफॉर के इज नॉट इक्वल टू 12. त्यामुळे के 12 असून चालणार नाही. म्हणून के इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, 14 अशी एकच व्हॅल्यू आपल्याला मिळणार. मग खाली यायचं देअरफॉर व्हॅल्यू ऑफ के इज 14. बघा तुम्हाला समजलं आहे का? अरे समजलंय? ओके ओके ठीक आहे. आपण झालेल्याच भागावरचं आपण परत घेतोय रिव्हिजन. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण एखादा एक्झाम्पल घेऊ. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. हां, असा समजा मी क्वेश्चन घेतला. क्रॅमर्स रूलचा वापर करून सोडवा. एक्स प्लस 18 इज इक्वल टू 2y असं एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. आणि दुसरं आहे y इज इक्वल टू 2x मायनस 9. आणि हे आपल्याला क्रॅमर्स रूलचा वापर करून सोडवायला सांगितलेलं आहे. मग आता हे क्रॅमर्स रूलने सोडवण्यापूर्वी इक्वेशन जे आहे ते आपल्या जनरल फॉर्ममध्ये म्हणजे ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये करून घेणं आवश्यक आहे. मग त्यासाठी मी असं केलं बघा, एक्स आहेच, इकडचे 2y आहे ते या बाजूला आणले, मायनस 2y झाले, इज इक्वल टू हे 18 त्या साईडला नेल्यानंतर ते मायनस 18 झाले. असं मला हे इक्वेशन लिहिता येईल. दुसरं इक्वेशन जे आहे त्यामध्ये हा y मी त्या साईडला नेतो आणि 9 इकडे आणतो, म्हणजे मला असं मिळेल 9 इज इक्वल टू 9 मायनस होते, इकडे आल्यानंतर प्लस झाले, हे 2x या बाजूलाच आहेत त्यामुळे तसेच ठेवले मी, हे y इकडे गेल्यानंतर मायनस y झाले. म्हणजे हेच इक्वेशन मी असं लिहू शकतो 2x मायनस y इज इक्वल टू 9. अशी मला ती दोन इक्वेशन आधी सिम्प्लिफाय करून जनरल फॉर्ममध्ये करून घ्यावी लागते. हे करून झाल्यानंतर मग आता मी असं लिहिणार देअरफॉर डी इज इक्वल टू 3 डिटर्मिनंट आपण लिहितो. त्यापैकी पहिला डिटर्मिनंट डी हा लिहिताना एक्सचे कोएफिशियंट एका खाली एक घेतो आपण. इथे एक्सचा कोएफिशियंट दिला नाही म्हणजे इथे 1 आहे. हां, म्हणजे 1 2 इकडे -2 -1 असा मला डिटर्मिनंट मिळेल. हां, त्याची व्हॅल्यू काय येईल ती बघा,
1 इंटू -1 दॅट इज पहिले करूया आपण 1 इंटू -1 -2 इंटू -2 इंटू 2 सॉरी दॅट इज इक्वल टू 1 इंटू -1 दॅट इज -1 हे मायनस मायनस प्लस होईल हां 2 इंटू 2 झाले 4 हां म्हणजेच व्हॅल्यू आली 3 डीची व्हॅल्यू आली 3 खाली पाहिजे तर आपण लिहूया डी इज इक्वल टू 3 त्यानंतर आपण आता डी एक्स हा डिटर्मिनंट लिहिणार डी एक्स हा डिटर्मिनंट लिहिताना जो आपण डी लिहिलेला आहे तोच आपण डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्यामध्ये एक्सचे जे कोएफिशियंट आपण जिथे लिहिले त्या ठिकाणी हे कॉन्स्टंट घ्यायचे म्हणजे 1 2 हे काढून टाकून त्या ठिकाणी आपण -18 9 असे घेणार आणि वायचे कोएफिशियंट मात्र आपण घेतले होते तसेच -2 -1 ठेवणार मग याची व्हॅल्यू काढणार आपण मग याची व्हॅल्यू काढण्यासाठी दॅट इज इक्वल टू -18 इंटू -1 -2 इंटू 9 दॅट इज इक्वल टू -18 आणि -1 हे प्लस होईल 18 हां 18 इंटू 1 इज 18 हे मायनस मायनस पुन्हा प्लस होईल 2 इंटू 9 इज 18 therefore dx is equal to 18 plus 18 that is 36 अशी आपल्याला dx ची व्हॅल्यू मिळेल त्यानंतर तिसरा डिटर्मिनंट आपण काढणार दिसतंय ना तुम्हाला ऐकू येतंय ओके तिसरा डिटर्मिनंट आपण काढणार तो आहे dy ओके dy आता हा dy हा डिटर्मिनंट काढताना पुन्हा डीच आपल्या समोर ठेवायचा त्यामध्ये एक्सचे कोएफिशियंट आहे तसेच लिहायचे आणि ज्या ठिकाणी आपण वायचे कोएफिशियंट घेतले होते त्या ठिकाणी आता कॉन्स्टंट घेणार आपण म्हणजे -18 9 पुन्हा याची व्हॅल्यू काढणार आपण हां 1 इंटू 9 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 1 इंटू 9 मायनस हे -18 इंटू 2 हां दॅट विल बी इक्वल टू 1 इंटू 9 इज 9 हे मायनस मायनस प्लस होतील 18 इंटू 2 इज 36 हां दॅट इज इक्वल टू dy इज इक्वल टू 45 बघा एवढ्यापर्यंत तुम्हाला समजलंय का हे झालं की पुढे सोपं आहे हे करून झालं की आपण मग काय करणार हां dx आपण 3 डिटर्मिनंट काढले एक म्हणजे d ची व्हॅल्यू आपण काढली दुसरी आपण dx ची व्हॅल्यू काढली आणि तिसरी आपण dy असे 3 डिटर्मिनंट आपण काढले हे 3 डिटर्मिनंट काढून झाल्यानंतर आपण x आणि y चे व्हॅल्यू काढणार मग खाली लिहिणार देअरफॉर x इज इक्वल टू dx अपॉन d असा आपला फॉर्म्युला मग dx किती आलं आहे बघा आपलं 36 देअरफॉर x इज इक्वल टू 36 अपॉन d ची व्हॅल्यू आली 3 देअरफॉर x इज इक्वल टू हे तुम्हाला सोपं आहे लगेच करता येईल 12 बरोबर ओके तसंच y ची व्हॅल्यू काढण्यासाठी y इज इक्वल टू dy अपॉन d दॅट इज इक्वल टू 45 अपॉन 3 दॅट इज इक्वल टू किती येणार आहे 50 ओके बरोबर हां मग खाली आपण आन्सर लिहिणार देअरफॉर x इज इक्वल टू 12 comma y is equal to 15 is the solution of given simultaneous equation. बघा तुम्हाला समजलंय का हे झालेलं आहे फक्त आपण पुन्हा एकदा
रिव्हिजन म्हणून घेतलेला आहे. हा असा क्वेश्चन हा 3 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. अजून एक असा क्वेश्चन घेऊया आपण. बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. हे पण तुम्हाला माहिती आहे, पण ते सरावासाठी आपण घेतो. उद्यापासून आपण शाळा सुरू करण्यासंदर्भात तुम्हाला माहिती मिळाली आहे ना? ग्रुपवर आलं आहे काय तुम्हाला मेसेज? तुम्ही पालकांचं संमतीपत्र घेऊन शाळेच्या युनिफॉर्ममध्ये यायचं आहे. किती वाजता यायचं आहे तुम्हाला माहिती आहे? 11 वाजता. त्याचा टाइम टेबल वगैरे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत दिलं जाईल. ठीक आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण काढतोय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट असं म्हटलं आहे. 3√2 2 तर 6 आणि 2√2 असा समजा डिटर्मिनंट दिला आहे आणि याची व्हॅल्यू काढायला आपल्याला सांगितलेली आहे. समजा डी म्हटलं मी, तर डी इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करतो, म्हणजे 3√2 इंटू 2√2 मायनस 6 इंटू 2 असे आपण त्याची व्हॅल्यू काढणार. आता यामध्ये 3 इंटू 2 म्हणजे किती होणार हे तुम्हाला माहिती आहे. 3 इंटू 2 झाले 6, हे 3 आणि हे 2. आता √2 इंटू √2 म्हणजे 2. हे माहिती आहे तुम्हाला, बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे. √2 इंटू √2 म्हणजे √4 होणार, 4चं स्क्वेअर रूट पुन्हा 2 येणार. म्हणजे √2 इंटू √2 इज 2 मायनस 6 इंटू 2 इज 12. म्हणजे हे आपल्याला 6 इंटू 2 पुन्हा 12 होतील. 12 मायनस 12. Therefore value of this determinant is 12 minus 12, that is 0. दुसरा समजा असा डिटर्मिनंट दिला आहे. -5 -4 -3/8 -7/2 आणि याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. पुन्हा सेम आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. क्रॉस मल्टिप्लिकेशन दॅट इज इक्वल टू डी इज इक्वल टू -5 इंटू -7/2 मायनस -3/8 इंटू -4 असं आपण ते लिहिलं. मग आता मायनस इंटू मायनस हे प्लस होतं, हे आपल्याला माहिती आहे.
हां, म्हणजे -5 इंटू -7 इज +35/2. मल्टिप्लिकेशन करताना आपण अंशांचा गुणाकार करणार, छेदांचा गुणाकार करणार. नंतर हे मायनस, हे मायनस इंटू मायनस प्लस होणार, मात्र हे मायनस साईन राहणार आहे. हां, -3 इंटू -4 इज 12 डिवायडेड बाय 8. बघा तुम्हाला समजतंय ना काय चाललंय ते, ऐकू येतंय? ओके. आता यांची वजाबाकी करताना मात्र आपल्याला छेद समान करावे लागणार. मग छेद समान करत म्हणजे वेगळ्या पद्धती आहेत, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण, किंवा इथे सोपं आहे बघा, इथे याला थोडंसं सिम्प्लिफाय जर आपण केलं हां, तर आपोआपच ते छेद समान होणार आहेत. 12/8 जे आहेत या ठिकाणी मी जर भाग लावला इथे 4ने, तर 4 त्रिक 12, 4 दुने 8 असं होणार ते. म्हणजेच आपल्याला असं मिळालं 35/2 -3/2. आता छेद समान झालेला आहे. मग समान झालेला छेद आपण एकदा लिहितो आणि अंशांची वजाबाकी करतो. दॅट इज इक्वल टू 35 - 3 दॅट इज 32/2 दॅट इज इक्वल टू 16. बरोबर ना? ओके. आता असं आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे का बघा, एखादा पहिल्या 2 चॅप्टरमध्ये एखादा क्वेश्चन येत नाही आहे किंवा काय असं? एक 22-23 पर्यंत विद्यार्थी जॉईन होतात, म्हणजे निम्मे पण अजून होत नाही आहे. दुसरं एक आपण घेऊ जे अपूर्णांकामध्ये आहे म्हणून, आणि आपल्याकडे अजून 5 मिनटं आहेत. हो हो चालू. 1.2, 0.5, -0.3, -0.2. समजा असा एक डिटर्मिनंट दिला आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. प्रोसिजर आपली सेम आहे. डी इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण 1.2 इंटू -0.2 -0.3 इंटू 0.5. मग यामध्ये मल्टिप्लिकेशन करताना आपण 12 आणि 2 आहेत असं समजून डायरेक्ट गुणाकार केला तरी चालतं. तुम्हाला माहिती आहे 12 2 24. हे मायनस प्लस असल्यामुळे ते मायनस होणार हे पण आपल्याला माहिती आहे. आणि डेसिमल पॉईंट जो आहे ना तो कसा द्यायचा, तर इथे एक 1 प्लेस आणि हे 1 प्लेस असं 2 प्लेसेस सोडून इथे आपण डेसिमल पॉईंट देणार. म्हणजे आपलं उत्तर येणार 0.24 -0.24. हे माहिती आहे ना तुम्हाला? ओके ओके ठीक आहे. तसं आता हे मायनस इंटू मायनस हे होणार आहे प्लस. 3 × 5 इज 15. ह्याच्यामध्ये पण हे एक आणि हे एक अशी 2 प्लेस आपल्याला सरकवून तो डेसिमल पॉईंट द्यायला लागेल. 1 2 म्हणजे इथे डेसिमल पॉईंट येणार 0.50. आता यांची बेरीज केली पाहिजे. हां, याची बेरीज करताना डिफरंट साईन असल्यामुळे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होणार आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येणार म्हणजे मायनस येणार. म्हणजे दॅट इज इक्वल टू मायनस किती येईल बघा, अरे बोला पटकन.
हां -0.9 येईल का बघा. नाईन येईल की 0.09 येईल, जरा करून बघा तुम्ही वहीमध्ये. आणि मला सांगा उत्तर. ऐकू येत नाही. तर तुम्ही बघा, करा, तुम्ही सोडवा. हां, सोडवा आणि मला नंतर सांगा. घाई करू नका, गडबड करू नका, व्यवस्थित विचार करून सांगा. -0.09. हां, बाकी सगळ्यांनी करा, ते सोडवा, कारण आपण लाईटली घेऊन चालणार नाही, व्यवस्थित विचारपूर्वक करा. ठीक आहे, आता आपला वेळ संपत आला आहे. यानंतर कुठचं लेक्चर आहे बघा. 2 मिनटं राहिले. आपण आता थांबू, उद्या बघू आपण. तिसरा चॅप्टर आपण स्टार्ट करू. जॉमेट्रीचे आपले किती चॅप्टर झाले बघा. जॉमेट्री 3 झाले ना. किती झाले जॉमेट्रीचे चॅप्टर. हॅलो.